आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ते श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्यावर असणाऱ्या पोखरी घाटाजवळ गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजल्याच्या दरम्यान मटा जालना येथील भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन अपघातग्रस्त झाले आहे. समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन उलटल्याची माहिती वाहन चालकाने दिली. अपघातानंतर घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या अपघातात एकूण 17 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले आहे. त्यापैकी 14 जणांना किरकोळ दुखापती तर 3 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. दादा काय नाव आपलं? दिलीप मदनराव खालापुरे, फरसांगी, तालुका मंठा. तुम्ही त्या पिकअपचे कोण? चालक मालक तुम्ही स्वतः. काय घडली घटना? समोरनं मोटरसायकल येतो आली जोराने टर्नमध्ये, त्याला ओव्हरटेक करण्यामध्ये म्हणजे साईडला मारली, झोक्काला मारलं गाडी. कुठं झालं ते आता घाटामध्ये ते सांगताना नाही मला असं, पण 20 किलोमीटर राहिलं होतं अजून भीमाशंकर. तुम्ही कुठून कुठे चालले होते? आम्ही आळंदीवरनं भीमाशंकरला. किती वाजता घडली घटना? 3:30 पावणे 4च्या सुमार. जे समोरून जे टू व्हीलर आले होते थांबले का निघून गेले? नाही, ते म्हणजे पडले नाही, काहीच नाही. ते असं लगेच म्हणजे त्यांना वाचवण्यात मी असं इकडे गेलो ना, त्यांना वाचवण्यात इकडे टर्न मारला आणि मग पुन्हा राईटला हे केलं आणि जास्त वाकली गाडी. तुमच्या गाडीमध्ये किती प्रवासी होते? 16-17. त्यात कोण कोण? महिला किती, मुलं किती? आता पण मुलं पण होते. होते? मुलं होते, फक्त एकाच मुलाला आहे थोडंसं, 2 टाके पडले. महिला पण होते? ठीक आहे. आजी आमच्या, दरडे काकू आमच्या शेजारी सगळे आमचे, म्हणजे सगळे दिंडीमधले. आणि तुम्ही किती दिवस झाले प्रवास करताय बाहेर? बाहेर आम्ही आता आळंदीमध्ये 2-3 दिवस समाधी सोहळ्यासाठी आलेलो आहे. तर त्याचे सगळे म्हणाले की आपल्याला दर्शनाला जायचं आहे. किती जण जखमी झालेत? कोणाला काही जास्त लागले? नाही, जास्त 3 जणांनाच येते. एक आमचा ड्रायव्हर आहे, त्याला एक मागं बसलेलं किन्नर म्हणून, आणि आजी आमच्या, आणि एकाचं थोडं हाताला मोरे मामाला त्यांना लागले. मग तुम्ही इथं हॉस्पिटलला कसे काय आले? मी ॲम्ब्युलन्स आली तिथं, ते साहेब लोक आले, पोलीस, त्यांनी सांगितलं. मदतीला कोण थांबलं होतं का तिथं? येण्या जाणारे थांबले होते सगळे. त्यांच्या मदतीने तुम्ही इथपर्यंत भरपूर मदत केली गाववाल्याने आम्हाला. सगळ्यांनी पाणी वगैरे, म्हणजे आता तिथे ST मधले पण उतरले होते, बस परवासी, त्यांनी पण मदत केली. आणि प्रॉपरच्या गाववाल्याने ट्रॅक्टर आणून लगेच गाडी सरळ करून दिली आम्हाला. गाडीला पण काय नाही, गाडीचं काय नुकसान नाही जास्त, फक्त आयलच पडलं खाली, सांगलं तिथं. म्हणजे आणि तिथून तुम्ही खाली घाटात पडता पडता वाचले, तुमचं मोठी जीवितहानी टळली. माऊलीच्या कृपाने. मग ती जास्त पलटी आली तर घाटातून खाली गेली असती गाडी, म्हणजे त्याच्यातलं एक पण झालं नसतं. अच्छा, मग मोठी जीवितहानी झाली असती. गाडी एकदम स्पीड कमी होती ना, त्याच्यामुळं